ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। दिवाळीचा प्रकाश यंदा धुसर होईल अशी सध्या परिस्थिती आहे। केवळ 2 आठवड्यांवर आलेली दिवाळी यंदा शांततेत जाईल असं चित्र आहे। कोरोनामुळे वर्षाच्या शेवटी येणारा लहान थोरांच्या आवडीचा हा सण यावेळेला मात्र कोरोनामुळे नीरस होण्याची शक्यता आहे। पाहूया। दिवाळीची चाहूल लागली आहे। कंदिलांची फराळाची दुकानं सज्ज आहेत। मात्र व्यापाऱ्यांसमोर एक प्रश्न आहे, ग्राहक कुठे आहेत? जवळजवळ 40 ते 50 वर्ष ही परंपरा आम्ही जोपासतो आहोत। खूप चांगल्या प्रकारे रिस्पॉन्स होता, पण गेल्या 6-7 महिन्याच्या कालावधीमध्ये म्हणजे जी लॉकडाऊनची परिस्थिती आहे तिथे थोडंसं जरा भीतीचं सावट निर्माण झालेलं आहे। म्हणजे 100% जो का आमचा सेल होता, म्हणजे 1000-1200 कंदील जे का आम्ही सेल करत होतो ते फार कमी प्रमाणामध्ये आलेले आहे। जवळजवळ 30 ते 35% आम्ही आलेलो आहोत। या विक्रेत्यांचा हा परंपरागत व्यवसाय, पिढ्यानपिढ्या ते हा व्यवसाय करतायत। अगदी लहानांपासून थोरांपर्यंत प्रत्येक जण इथे कंदील बनवतो। आपण लोकांकडे पैसाच नाही आहे ना, आता हे करायचं म्हटलं तर तेवढी पैसा पाहिजे आपल्याला इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी, तर आपण पुढे करू शकतो। आणि पेपर पण आता यावेळी हा पेपर जो आहे तो 25 रुपयाला पेपर मिळाला, 30 रुपयाला, तो त्यावर्षी 40 रुपयाला पेपर आहे, एक पेपर मिळतो। आणि हा पेपर आहे का वॉटरप्रूफ पेपर आहे, हा आता भिजला तरी काय फरक पडत नाही आला आणि तुम्ही 10 वर्ष वापरा ॲज इट इज। त्याच्यामुळे खूप फरक पडला धंद्याला महागाईमुळे। लालबागच्या चिवडा गल्लीत खमंग वास ग्राहकांचं स्वागत करण्यास तयार आहे। मात्र यंदा कोरोनामुळे ग्राहकांनी हे आमंत्रण नाकारलंय। इथं अतिशय रुचकर आणि खमंग अशा पद्धतीनं हा चिवडा बनवण्याचं काम सुरू आहे। आपण पाहिलं तर हा मिक्सर आहे आणि या मिक्सरमधून या कढाईमध्ये साधारण हा चिवडा तयार झाल्यानंतर टाकण्यात येतो आणि त्यानंतर याच्यावर साधारण पॅकिंग केलं जातं आणि ते पॅकिंग मुंबईसह उपनगरातले जे राहणारे लोक आहेत हे लोक अशा पद्धतीनं हे पॅकिंग आपल्या घरी घेऊन जातात। व्यवसाय थंड पडला असला तरी विक्रेत्यांनी जिद्द सोडलेली नाही। कंदील विकले गेले नाहीत तर काय झालं, दुसरे व्यवसाय तर करू शकतो। या वर्षी काही धंदा आपण लावणार, त्याच्यामुळे कोणाला काय कोरोनाची बाधा होऊ नये म्हणून यावेळेला आम्ही कंदिलाचा धंदा थोडा कमी केलेला आहे, 50 पटीने तरी कमी झालेला आहे धंदा। तर मी चहाचा धंदा करतो आहे आणि त्याच्यामध्ये आता जेवढे धंदे करतात त्या लोकांना चहा पाजणं माझं काम असणार। या कंदिलातून अनेकांचं घर प्रकाशमान करणारी माहीमची कंदील गल्ली यंदाच्या वर्षी कोरोनाच्या सावटामुळे अंधारून गेली आहे। हा व्यवसाय जरी अंधारून गेला असला, जग जरी अंधारलेलं असलं तरी या दिवाळ सणाला या अंधारातून प्रकाश शोधण्याची गरज आपल्याला आहे। कॅमेरामॅन रुपेश शेलारसह वेदांत नेब, एबीपी माझा, मुंबई।